तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्याकडे अनिल सर आणि विशाल सर हे आलेले आहे. तर बघू शकता मित्रांनो, आज हे पाणी बघण्यासाठी आलेले आहे आपल्या इथे. ते कशा पद्धतीने पाणी बघतात हे आज आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती बघून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अनिल बोरसे आणि माझे सहकारी मित्र विशाल भाऊ बोंदे पाटील. आज आम्ही अविनाश भाऊ उगले यांच्या शेतामध्ये येऊन त्यांना एक बोर पॉईंट काढून द्यायचं ठरवलं आणि आता आमच्या कामाची स्थिती त्यांना प्रत्यक्षात आम्ही दाखवणार आहे. कोण्या पद्धतीने आम्ही पॉईंट काढतो तर तुम्ही आता समोर बघा. सर ही मशीन कोणतं काम करते? ही मशीन तर असं काम करते, हे जमिनीमध्ये पाणी शोधण्याचं काम करते आणि हे जर्मन टेक्नॉलॉजी आहे. ही जमिनीमध्ये 1600 फुटापर्यंत पाणी कुठं आहे, किती फ्रॅक्चर आहे हे आपल्याला ह्या मशीनवर आढळून येतात. तर आपण आता समोर इथं पॉईंट काढणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती सुद्धा देणार आहे. आपल्याकडे जर्मन आणि जपान टेक्नॉलॉजी हे दोन्ही मशीन आहे. ही डिटेक्टर मशीन आहे, त्याच्यानंतर ग्राउंड स्कॅनर मशीन आहे. हे कोणतं काम करतं आणि ग्राउंड स्कॅनर कोणतं काम करतं हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर सांगणार आहे. सर ही मशीन बिंगली म्हणजे इथं पाणी आहे का? ह्या ठिकाणी आपल्याला 4 पॉईंट मिळालेले आहे. 4 लाईन म्हणजे पाण्याच्या 4 लाईन मिळालेल्या आहे. तर आपण ह्या मशीनद्वारे 500 मीटर लॉंग रेंज आहे, तर 1600 फुटापर्यंत ही मशीन जमिनीचे फ्रॅक्चर कॅच करते. तर आपण ह्या मशीनद्वारे तर तुम्हाला सांगू शकत नाही किती फुटावर पाणी लागणार आहे आणि किती नाही, किती इंची लागणार आहे याच्यावर आपल्याला काही कळत नाही. याचा एक अंदाज असतोय, एक 70-80-90% अंदाज असतो या मशीनचा. तर आपल्याला ओरिजिनल पॉईंट स्कॅनर मशीनवर काढणार आहे. तर ह्या ठिकाणी पाणी किती इंची लागणार, किती फुटावर लागणार, खडक कोणता आहे, मुरुम कोणता आहे, तर ते स्कॅनरवर आपल्याला प्रत्यक्षित तुम्हाला दाखवणार आहे. सर ही स्कॅनर मशीन कशी काम करणार आहे, तुमची तपासणीची पद्धत कशी आहे आता? तर आता हे स्कॅनर मशीन आहे. तर आपण आता हे 13 मीटर पर्यंत मेजर टेपनं आखणी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर 0 पासून आपला सेंटर पॉईंट राहणार 6 नंबरला. तिथून आपण स्कॅन 1 मीटरला स्कॅन करत जाणार. जर आपला पॉईंट 6 नंबरला परफेक्ट जर या मशीनवर उतरला तर तो एक्झिट पॉईंट पकडला जाणार आहे. त्याच्यानंतर याच्यात ऑनलाईन रिपोर्ट येतात, फ्रॅक्चर करतात आणि त्याच्यानंतर तुमचा मुरमाचा, खडकाचा आणि पाण्याचा भाग किती फुटावर लागणार हे पूर्ण आपल्याला याच्यात कळणार आणि तुम्हाला ऑनलाईन रिपोर्ट कसे निघतात हे पण तुम्हाला मी शेवटमध्ये दाखवणार. ठीक, बघू शकता मित्रांनो, ही आपली पूर्ण लाईन स्कॅन करायची झालेली आहे. बघू शकता मित्रांनो, तर आता आपला रिपोर्ट येऊस तर बघायचा आपल्याला कसा रिपोर्ट आला आपल्या पाहण्यासाठी. बघू शकता मित्रांनो, आपला रिपोर्ट आलेला आहे. आता बघू काय रिपोर्ट आला. तर हे आता पीसी कनेक्ट करतोय मी. आपला सर्वे जो झालेला आहे त्या सर्वेला कनेक्टिव्हिटी करून हे नेटवर चालतं, थोडा वेळ लागतो कनेक्ट व्हायला. मित्रांनो, हे थोडासा टाइम लागतो कनेक्ट करायला आपल्या नेटवर्कला. थोड्याच वेळात आपला रिपोर्ट येणार आहे बोरचा. शेतकऱ्याचे नाव टाकायचं, कंपनीचा बायोडेटा असतो, शेतकऱ्याचं नाव. तर बघू शकता मित्रांनो, इथं आपलं रिपोर्ट दाखवायला नाव टाकणं लागत. बघू शकता हे आपलं नाव टाकणं झाले, अविनाश फुगले म्हणून. बघू शकता सर्वे नंबर, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा टाकणं लागतो. 80 55 67 63 67. लाईन नंबर आपली 153. 153. आपण ह्या ठिकाणी 100 मीटर पर्यंत म्हणजे 330 फुटापर्यंत स्कॅन केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी रिपोर्ट घेऊन आलेला आहे आणि ह्या ठिकाणी पाण्याची फुल झोन दाखवत आहे. बघू शकता मित्रांनो, हा 5 नंबरला पाण्याचा रिपोर्ट बघू शकता कसा आहे. इथं पाणी आहे मित्रांनो, बघू शकता सेंटरला. हे असा रिपोर्ट आलेला आहे आपला.